नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल एम पी फार्मावरती। आज आपण या ठिकाणी डी फॉर्म फर्स्ट इयरचे जे रजिस्ट्रेशन डेट आहे ते एक्सटेंड झालेले आहे। त्या लास्ट डेट कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे रजिस्ट्रेशन डी फॉर्म फर्स्ट इयरची। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला माहिती आहे डी फॉर्म फर्स्ट इयरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 30/6/2026 पासून स्टार्ट झालेलं आहे। 30/6/2026 म्हणजे 30 जून 2026 पासून स्टार्ट झालेला आहे आणि आता जी डेट एक्सटेंड झालेली आहे तर लास्ट डेट होती 15/7/2026 पण ती एक्सटेंड होऊन आता झालेली 23/7/2026। तर जे विद्यार्थी डी फॉर्म फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन करायचे राहिले होते त्यांनी वेळ वाया न घालवता काय करायचं आहे, आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे। डेट एक्सटेंड झालेली आहे 23/7/2026 ही लास्ट डेट आहे आता डी फॉर्म फर्स्ट इयरच्या रजिस्ट्रेशनसाठी। आता पुढच्या जो शेड्यूल होता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हन्स पिरियड हे सगळं त्या ठिकाणी चेंज झालेलं आहे कारण रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झाल्यामुळे। तर त्या डेट मध्ये काय चेंज झालेले ते आपण पाहून घेऊया। 30/6/2026 ते 23/7/2026 हे काय चालू आहे, रजिस्ट्रेशन सुरू आहे। म्हणजे 23/7/2026 हे लास्ट डेट आहे। त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे 25/7/2026 ला। केव्हा होणार आहे, 25/7/2026 ला आपल्याला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 26/7/2026 ते 28/7/2026 मध्ये ग्रीव्हन्स पिरियड त्या ठिकाणी ओपन होणार आहे। जर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्या नेम्स मध्ये किंवा मार्क मध्ये काही जर चुकीचं आढळलं तर ते चेंज करण्यासाठी आपल्याला ग्रीव्हन्स पिरियड त्या ठिकाणी ओपन होणार आहे। तो असणार आहे 26/7/2026 ते 28/7/2026 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ते चेंज करता येणार आहे। आपल्या नावामध्ये काही जर मिस्टेक झाली असेल, आपल्या मार्क मध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर 26/7/2026 ते 28/7/2026 हा ग्रीव्हन्स पिरियड आहे, लक्षात ठेवायचा आहे। आणि ग्रीव्हन्स पिरियड त्या ठिकाणी संपल्यानंतर आपल्याला एक फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला काही चेंज करता येणार नाही। फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे 29/7/2026। एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली तर आपल्याला त्यामध्ये काही चेंज होणार नाही। आणि जे यानंतर आपला जो ऑप्शन फॉर्म आहे त्याचा शेड्यूल येणार आहे 29/7/2026 नंतर। ज्यावेळेला फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्मचं त्या ठिकाणी शेड्यूल आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला काय करायचंय, 23/7/2026 च्या आधी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। डेट आता एक्सटेंड झालेली आहे। आता लास्ट डेटची वाट न पाहता तुम्हाला काय करायचं, लगेच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। परत डेट वाढेल अशा गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही। ऑलरेडी डेट वाढली आता 23 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ वाया न घालवता काय करायचं आहे, डी फॉर्मचा फर्स्ट इयरला ज्याला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। ओके, आपण ह्या युट्यूब चॅनलवरती असेच इम्पॉर्टंट जे वेगवेगळ्या न्यूज असतात किंवा जो सिलेबस असणार आहे त्याबद्दल व्हिडिओ आपण अपलोड करत आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। हा व्हिडिओ जे विद्यार्थी डी फॉर्म फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहेत किंवा घेऊ इच्छित आहे त्यांचं रजिस्ट्रेशन आता झालं नव्हतं, काही डॉक्युमेंट नव्हते किंवा काही नॉन क्रिमिनल असेल जे काय असेल ते काढलं नव्हतं किंवा आता आलं पण त्यांना वाटलं डेट संपली, तर डेट त्या ठिकाणी एक्सटेंड झालेली आहे 23/7/2026 लास्ट डेट आहे। तर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी, तर मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर वेळ वाया न घालवता तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन करून घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग।